गव्हर्नमेंट स्कीम, शासकीय योजना या संदर्भात पूर्व असेल, मुख्य असेल, विविध परीक्षांसाठी एक प्रश्न हमखास असतो. त्याच्यामध्ये योजनेची जी नावं आहेत ना, त्या नावाच्या अगोदर काहीतरी कीवर्ड असतो आणि मग तो आपण जर समजून घेतला तर त्या योजनेची सुरुवात, त्याचं वर्ष किंवा उद्दिष्ट हे समजायला जास्त सोपं जातं. हा एक नवीन अँगल तुमच्यासमोर मी आणतो योजनेचा. नाहीतर आपण काय करतो, ट्रॅडिशनल वेनी योजना, त्याचं वर्ष, त्याचं उद्दिष्ट पाठ करायचा प्रयत्न करतो. जरा थोडा तो कीवर्ड समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण. बघा इथं, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. आता याचा ऑब्जेक्टिव्ह उद्देश काय आहे? तर ऑब्व्हियसली रोजगार निर्मिती संदर्भातील योजना आहेत. पण स्वर्ण जयंती, इथं पण स्वर्ण जयंती आणि याची सुरुवातीचं वर्ष जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोक्यात एक पॉज येईल असा की अरे कधी सुरू झालं, 1995 का 91 का 2000 साली हे वर्ष. तो इथं लक्षात घ्या, स्वर्ण जयंती म्हणजेच 50 वर्ष. आणि मग भारताच्या स्वातंत्र्याला 1947 पासून ऑनवर्ड्स पुढं 50 वर्ष म्हणजे कधी? 1997. मग ही योजना 1997ला सुरू झाली. आणि मग याच्याच आजूबाजूला आता प्रत्येकच वेळेला असं नाही होत की बरोबर 50 वर्ष झाली तिथं सुरू झाली, पण त्या निमित्तानं 50 वर्ष झाल्यानंतर जे आपण सेलिब्रेशन करतो मग त्याच्या आजूबाजूच्या वर्षामध्ये काहीतरी इनिशिएटिव्ह सुरुवात केलेला असतो. ही आहे 1999ची, ही आहे 1997ची. सो लक्षात घ्या, कुठलीही गव्हर्नमेंट स्कीम करताना त्याच्या आधीचा जो काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स असतो तो डिकोड करायचा प्रयत्न करा. वर्ष तुम्हाला लक्षात राहील. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना असतील किंवा इतर काही कुठल्या कन्सेप्ट असतील या आपण डिकोड करायचा प्रयत्न करू. इथून पुढे अशाच पद्धतीनं नवीन नवीन ज्या गोष्टी येतील तुम्हाला आपल्या YouTube चॅनल दिसतील, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढे नवीन एका कन्सेप्टसह. थँक्यू सो मच.